चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलन उत्साहात संपन्न झाले। समाजातील युवक युवती आणि बालकांचा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला। मागील वर्षी झालेल्या पहिल्या संमेलनात 960 वधूवरांची नोंदणी झाली होती, तर यंदाही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, हरिदास टोंडपे, दत्ता शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील एकोपा आणि प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। संमेलनादरम्यान अनेक पालकांनी मनोगत व्यक्त करत महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील पहिलाच मोफत वधूवर परिचय मेळावा असल्याचे सांगितले। समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन भविष्यातही असे विधायक उपक्रम राबवणार असल्याचे समितीचे निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी यावेळी सांगितले। आज सोलापुरात चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूरच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या संमेलनामध्ये जवळपास 1200 ते 1400 समाज बांधव सहभागी झाले। खूप मोठ्या प्रमाणात वधूवरांची नोंदणी झालेली आहे। कार्यक्रम अत्यंत उत्साहात, नीटनेटका, नियोजित, ठरवल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे। समाज बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या मेळाव्यासाठी कर्नाटकातून, पश्चिम महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून, तसंच आंध्रातून, हैदराबादवरून वगैरे वधूवर आलेले होते। त्या सर्वांनी इथे नोंदणी केलेली आहे। परिचय मेळावा खूप सुंदर रीतीने पार पडलेला आहे। अजूनही परिचय देण्याचं काम चालू आहे, तर हा मेळावा यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं। त्याला वधूवर मंडळ हा उद्योगधंदा चालवलेला आहे, त्याला तुम्ही काय म्हणता, कसा फाटा पडला? आम्ही संपूर्णतः ही विनामूल्य सेवा दिलेली आहे आणि या मेळाव्यामध्ये जे वधूवरांची नोंदणी होणार आहे त्या वधूवरांचा आम्ही ई-बुक तयार करणार आहोत आणि ते ई-बुक आम्ही गुगल लिंकनी सगळ्या जनतेसाठी मोफत देणार आहोत, जेणेकरून प्रत्येक वधूवराचे पालक ते ई-बुक ओपन करून सर्व वधूवरांचे बायोडाटा पाहून घेतील आणि त्यांच्या अपेक्षेनुसार सिलेक्ट करून त्या वधूवरांच्या पालकाशी ते संपर्क साधून विवाह जुळणी करून घेतील अशी अपेक्षा आहे। या ठिकाणी चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर आयोजित हा वधूवर परिचय संमेलन आयोजित केले आहे। ते खूप असं छान प्रतिसाद मिळाला आहे। तर हा आपण बऱ्याच ठिकाणी गेलो तर काय तर मोबदला घेतला जातो, नाव नोंदणी असो किंवा काही व्यवस्थापन असो, तर हा जो आहे तो पूर्णपणे फ्री असा घेतलेला आहे। तर मी मूळचा जत जिल्हा सांगलीचा आहे, पवन आकाराम साळे माझं नाव आहे आणि जॉबला मी बीड येतं आहे। तर बीडवरून मी ह्या मेळाव्यासाठी आलेलो आहे। आजच्या या चर्मकार वधूवर परिचय संमेलनाला मी उपस्थित राहिले आणि मला या संमेलनाबद्दल एक कौतुकास्पद बाब अशी वाटली की विना मोबदला, विना काही पैसा वगैरे काही न घेता संपर्क साधून त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे तो अतिशय म्हणजे स्तुतिदायक आहे आणि चर्मकार समाजाचं हे एक राज्यस्तरीय मेळाव्यासाठीचं खूप मोठं असं पुढचं पाऊल आहे आणि आजच्या जनरेशनसाठी हे महत्त्वाचं होतं। खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी रमेश खाडे। चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं हा दुसरा वधूवर सूचक मेळावा संपन्न झालेला आहे आणि हा मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेला आहे। आयोजक, निमंत्रक माझे मित्रच आहेत, राजशेखरजी जेऊरकर, त्यांचं कुशल मार्गदर्शन या मेळाव्यासाठी लाभलेलं आहे। सर्व शिक्षकांनी अतिशय तळमळीनं आणि उत्स्फूर्तपणे काम केलेलं आहे। अर्थात इलेक्शन ड्युटी असू द्या किंवा कुठलंही शासकीय कॅम्पेन असू द्या, त्याच्या अनुभवाचा फायदा या शिक्षकांना आपल्या समाज बांधवांच्या सेवेसाठी करता आलेला आहे। खूप जमेची बाजू आहे। सर्व शिक्षक, त्यांचे सगळे सहकारी
या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या मेळाव्याला अशाच पद्धतीनं शुभेच्छा देत असताना वधूवरांना एक कळकळीची विनंती करतो की आपल्या पसंतीचा जोडीदार आपण निवडावा आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करून आपण आपलं वैवाहिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी या मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शाहीर, आजकाल जो विवाह मंडळाने जो धंदा म्हणू शकतो आपण त्याला थाटलेला आहे, त्याला काय म्हणता येईल, याचं उत्तर कसं असेल या मेळाव्याबद्दल? कुठल्या बाबतीत? विवाह मंडळाने आजकाल धंदा सुरू केलेला आहे. अगदी बरोबर आहे. बऱ्याचशा विवाह मंडळांनी नोंदणी शुल्क घेणं किंवा नंतर फोन करून जमल्यानंतर एवढे पैसे देणं किंवा आयोजकांना आणि त्यातल्या काही मंडळींना आहेर अमुक तमुक असं करणं, हा काही दिवसापूर्वीपासूनचा चालू असलेला एक उद्योग आहे. पण खऱ्या अर्थानं विवाह करणं, विवाह इच्छुक मंडळींना योग्य मार्गदर्शन करणं ही जाणत्या लोकांची एक अतिशय जबाबदारीचं काम आहे आणि त्या जबाबदाऱ्या कुठंतर कमी पडलेल्या आहेत. म्हणून अनेक ठिकाणी विवाह मोडण्याचे प्रकार वाढतात, मुलामुलींचे गैरसमज वाढण्याचे प्रकार वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम जास्तीत जास्त कुठं झालेला आहे तर तो कौटुंबिक न्यायालयावर झालेला आहे. आणि म्हणून कौटुंबिक न्यायालयामध्ये असणाऱ्या प्रकरणाची जर आता चाचपणी केली तर समाज बांधव काय करतात हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या प्रश्नाकडे जर आपल्याला उत्तरं न्यायची असतील तर समाजाने आपल्या अतिशय तळमळीच्या आणि जाण असलेल्या मंडळींचा एक मार्गदर्शकांचा एक समूह तयार करावा आणि जिथं कुठं अशी परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी या लोकांनी जाऊन त्या समुपदेशन करावं. कारण वैवाहिक पद्धतीच्या साच्यामध्ये मुलामुलींच्या व्यतिरिक्त नातेवाईकांचा सहभाग वेगळ्या पद्धतीनं वाढतो. ते सुद्धा समाजानं कशा पद्धतीनं बाजूला करता आलं पाहिजे याचं थोडंसं नियोजन करावं अशी एक माझी भावना आहे.